समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। न्यायालयीन बदली कामगारांना कायम कामगार ऑर्डर हातात द्या, त्यानंतर शिल्लक राहिलेल्या पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती सांगली यांना आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने दिले आहे। त्यांनी आपल्या निवेदनात असे नमूद केले आहे की सांगली व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली 25 ते 30 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावत असलेल्या न्यायालयीन बदली कामगारांना कायम न करता प्रशासनाने चतुर्थ श्रेणी वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे। या कृतीमुळे न्यायालयीन बदली कामगारांच्या कायदेशीर हक्कांवर गदा आणली जात असून माननीय मेट कोर्ट मुंबई यांनी आपल्या निर्णयात नमूद केले की जसजसा रिक्त जागा राहतील तसतसे या बदली कामगारांना कायम करावे असे असताना या बदली कामगारांना डावलून सरसेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे माननीय मॅट कोर्ट मुंबई तसेच माननीय लेबर कोर्ट सांगली यांच्या निर्णयाचा अवमान होत आहे असा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केला आहे। तसेच न्यायालयीन आदेशाची पायमल्ली करून प्रशासनाने सरळ सेवा भरती सुरूच ठेवली तर या संदर्भात कायदेशीर दावा दाखल करण्यात येईल व झालेल्या नुकसानीत जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी, सदस्य सक्षम प्राधिकारी, माननीय अधिष्ठाता तसेच सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी प्रशांत पाकमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, जगदीश कांबळे, अनिल मोरे, रुपेश दामगावकर, विशाल कांबळे, किशोर आढाव यांच्यासह न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड, मोहन गवळी, प्रकाश गायकवाड, शोभा पोद्दार, सुमन कामत, धर्मेंद्र कांबळे, अनवर कुरणे, शशिकांत जाधव, मुरलीधर कांबळे, मनोज कांबळे, रशीम सय्यद, रमेश साळुंखे, सुनील आवळे, राजू कांबळे, संजय कांबळे, भारत खाडे, शरद कांबळे, राजेंद्र आठवले, मोहन आवळे, किरण वायदंडे, बापू वाघमारे आदी उपस्थित होते। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगलीचे जिल्हाधिकारी काकडे साहेबांना आम्ही विनंती केली। गेले 25-30 वर्षापासून जे मॅट कोर्टाचा आदेश आहे त्या आदेशानुसार मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील जे कर्मचारी न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ तुम्ही कायमस्वरूपी नेमणूक करा, जसं रिक्त असतील तसं टप्प्याटप्प्याने घ्या असे मॅट कोर्टाचा आदेश असताना देखील तिथले सिव्हिल प्रशासनानं अजिबात दखल न घेता मॅट कोर्टाचा अवमान केला आहे। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, आता मिरज सिव्हिल हॉस्पिटल रिक्त जागा आहेत म्हणून सरळ सेवा भरती करते। जोपर्यंत न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांची मॅट कोर्टाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी नेमणूक होत नाही तोपर्यंत सरळ सेवा भरती करू नये अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे। तरी देखील जर भरतीचा कुठली हालचाल जर प्रशासनाच्या त्याकडे वतीने दिसले तर आम्ही जिल्हाधिकारी आणि सिव्हिलचे अधिष्ठाता, सिव्हिल प्रशासन अधिकारी यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढू आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि आमच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी प्रथम नेमणूक झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही कोर्टात देखील हा विषय अगदी नेटानं आणि कायद्यांच्या चौकटीत मांडू। वेळ पडली तर आम्ही हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात देखील जायला तयार आहे हे आपल्या माध्यमातून सांगतो। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।